या मृत्यूलोकामध्ये फक्त संत आपले, देव आपला, आई आपली आणि बाप आपला. तुम्हाला सांगितलं गड्या, या जगामध्ये फक्त तीनच लोक आपले आहेत. एक नंबर जन्मदाते आई आपले, जन्मदाता बाप आपला आहे, आणि 3 नंबर म्हणजे विश्वाचा मालक आपला आहे. हे तिघं जण जर सोडले ह्या जगामध्ये कोणीच कोणचं नाही गड्या, कोणीच कोणचं नाही. हे नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाची कुणी, नाही रे, नाही कुणाची कुणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयी. सर्व राहिले तुटतील धागे दोरे, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. ऐका, या मरणापासून आपल्याला आईसुद्धा वाचू शकत नाही, बापसुद्धा वाचू शकत नाही. म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्या आईची सेवा करा, त्या बापाची सेवा करा. आईसारखं प्रेम, त्या बापासारखं प्रेम ह्या जगामध्ये कोणीच करू शकत नाही. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा. जसं मला ज्याला बाप नाही ना त्याला बापाची किंमत विचारा, त्या बापाची किंमत विचारा. विचारा आमच्या 2 पोरांना बाप म्हणजे काय, विचारा आमच्या सिंधुताईला बाप म्हणजे काय. जीवनातून बाप निघून गेला गड्या, जीवनातून बाप निघून गेला. भूक बापाला लागते, जेवण पोराला लागतं, काटे बापाला टोचतात, चप्पल पोराला लागते. अरे निस्वार्थपणाने प्रेम करतो ना त्याचं नाव बाप असतं गड्या, त्याचं नाव बाप असतं. आई पोराला कडावर घेते, आणि मला जे दिसतं ते माझ्या पोराला दिसलं पाहिजे, मला जे दिसतं ते माझ्या पोरीला दिसलं पाहिजे. पण बाप कडावर घेत नाही, बाप खांद्यावर घेतो, आणि मला जे दिसतं ना माझ्या पुढचं कोणाला दिसलं पाहिजे, माझ्या पोराला दिसलं पाहिजे. हे त्या बापाचं प्रेम असतं. पुरामधी माया त्याच्या काळ्या मेघावानी, पुरामधी माया त्याच्या काळ्या मेघावानी. दाखवीन कधी पुन्हा डोळ्यात पाणी, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकल्या, वटामधी हसून जरी नावा केला. घडीभर तू थांब जरा, ऐकल्याची ताप ये, लई अवघड हाय गड्या. ओ मगाया बाप रे, ओ मगाया बाप रे, लई अवघड हाय गड्या. ओ मगाया बाप रे, ओ मगाया बाप रे, अरे बाप रे. या संसारासाठी कष्ट करतो, मुलाबाळांसाठी कष्ट करतो ना, त्याचं नाव बाप असतं रे, त्याचं नाव बाप असतं, त्याचं नाव बाप असतं. साप जर दिसला तर बापरे म्हणतो, आणि ठेच जर लागली तर आई ग म्हणतो, ठेच जर लागली तर आई ग म्हणतो. साप जर दिसला तर बापरे म्हणतो, पण बापरे म्हणायला सुद्धा बाप उरला नाही, बापरे म्हणायला बाप उरला नाही. ताई, तुमचं माहेर कुठपर्यंत, दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत, हक्काने चपला सोडणारा उमरा कुठपर्यंत. जोपर्यंत आई जिवंत आहे, बाप जिवंत आहे, तोपर्यंत हक्काचा उमरा आहे. एकदा आई निघून गेली, बाप निघून गेला, तुमचा हक्काचा उमरा संपला, तुमचा हक्काचा उमरा संपला. आमची ताई माहेरी जाते, 4 दिवस राहते, 10 दिवस राहते, आणि जायच्या वेळेस महाराज ती आई काय करते माहिती आहे का, पिशवी घेते, त्या पिशवीमध्ये टमाटे घालील, बटाटे घालील, लसूण घालील. पण मारा पोरगी सांगते, आई सासरी मला काहीच कमी नाही, कशाला मला हे तू देतेस. पण बाप सांगतो, पोरी ए पोरी, मी जिवंत आहे, तुझा बाप जिवंत आहे, तुझी आई जिवंत आहे, तोपर्यंतच देते. एकदा मी निघून गेलो, तुझी माई निघून गेली ना, तुला कोणीच विचारणार नाही, कोणीच विचारणार नाही. पोरगी गाडीवर बसते, बाप खिशामध्ये हात घालतो,
50 रुपये काढतो, 100 रुपये काढतो, पुरीच्या हातामध्ये टेकावतो, पण 100 रुपये देणारा, 50 रुपये देणारा, या मृत्यू लोकातून, या परिवारातून एक बाप निघून गेलाय. म्हणून या पुरीला विचारा बाप म्हणजे काय, या पुरीला विचारा बाप म्हणजे काय. ताई, तुमचा बाप म्हातारा झालाय, तुमचा बाप वृद्ध आहे, आणि तुझ्या बापाचा फोन जर तुम्हाला आला ना, ए ताई, ताई मी फार आजारी आहे ग ताई, ए ताई मी फार आजारी आहे, ए किती लाखाचं काम तुझ्या हातामध्ये असू दे, किती कोटीचं काम तुझ्या हातामध्ये असू दे, त्या कामाला तू लात मार आणि तुझ्या बापाला भेटायला जा. अरे मेल्यानंतर 13 दिवस जाण्यापेक्षा जिवंतपणे 3 दिवस जा. तुमचा बाप अजून 3 महिने जागल्याशिवाय राहणार नाही, 3 महिने जागल्याशिवाय राहणार नाही. बापाचा अख्खा जीव त्या पुरीमध्ये असतो रे, आणि पुरीचा अख्खा जीव त्या बापामध्ये असतो. अरे ज्या जगामध्ये बापासारखा प्रेम करणारा बाप पुन्हा होणार नाही. लोक सांत्वन करतात, रडू नको, तुझ्या आईसारखे रडू नको, तुझ्या बापासारखा आहे. अरे बापासारखा होऊ शकेल, आईसारखं होऊ शकेल, पण आईसारखं प्रेम करणार नाही, बापासारखं प्रेम करणार नाही. अरे कुत्र्याला किती प्रेमाने भाकर घाला, कुत्र चावल्याशिवाय राहणार नाही. माय बापाला फेकून भाकर वाढा, आशीर्वाद दिल्याशिवाय मारणार नाही, आशीर्वाद दिल्याशिवाय मारणार नाही. आले असताना तुमच्या बापाला थुंकी नसेल, त्याच्याजवळ मडकं, त्याला उठता येत नसेल, मडक्यामध्ये थुंकता येत नसेल, एकच काम करा, तुमच्या बापाची थुंकी तुम्ही तुमच्या हातावर घ्या. तुम्ही जर तुमच्या बापाची थुंकी जर हातावर जर घेतली ना, या जगामध्ये कोणापुढे हात पुढं करण्याची वेळ येणार नाही, कोणापुढे हात पुढं करण्याची वेळ येणार नाही. अरे आमच्या पोरांना वाटतं बाप लय बोलतो, आई लय बोलते, पण कुठल्याच बापाला वाटत नाही आपल्या पोराचं वाटोळं व्हावं, आणि कुठल्याच पोरीला वाटत नाही आपल्या पोरीचं वाटोळं व्हावं. महाराज निस्वार्थपणाने प्रेम करतात ते आपले मायबाप असतात रे, आपले मायबाप असतात. म्हणून जीवन जगत असताना आईला कधी विसरू नका, त्या बापाला कधी विसरू नका. आमच्या संस्थेमधील महाराज आळंदीला होतो, 140 विद्यार्थी होते, आणि 40 विद्यार्थी असे होते ना, आई नाही बाप नाही असे काही विद्यार्थी होते. सांभाळ केला महाराज. ऐका, दुसरीचा मुलगा पळत पळत आला, महाराज आपल्याला गावात जायचंय, काय पाहिजे सांग, तुला आई नाही ना, बाप नाही, काय पाहिजे तुला. त्याला उचललं, गावामध्ये नेलं, म्हणलं बाळा ज्या वस्तू का बोट करशील ना ती वस्तू घेऊन देऊन तुला, काय पाहिजे तुला. घरी गेला होता, आत्याकडे, मामाकडे, काकूकडे गेला होता, कोणी 2 रुपये दिले होते, कोणी 4 रुपये दिले होते, चिल्लर जमलेली होती. महाराज अशी मुठीमध्ये घेतली ना, आमच्या पुढे केले, सांगितलं महाराज हे पैसे घ्या आणि माझा गेला बाप मला पुन्हा आणून द्या. सांगितलं बाळा या पैशांना तुला सर्व काही मिळेल, पण तुझा गेला बाप तुला कधीच नाही मिळणार, आणि तुझी गेलेली माय तुला कधीच नाही मिळणार, कधीच नाही मिळणार. निस्वार्थपणाने प्रेम करतात ना ते आपले मायबाप असतात. अरे जिवंतपणे प्रेम करतो काय नवल, मेल्यानंतर सुद्धा प्रेम करतो त्याला बाप म्हणतात. सांगू तुम्हाला, महिला मंडळ 4 महिने झाले कोपरगावला दावा केला. त्या बापाला 4 मुली होत्या, 4 मुली, आणि 1 मुलगा होता. आई निघून गेली होती, आणि बाप आईचं प्रेम द्यायचं त्या पुरींना, बापाचं प्रेम द्यायचा, निस्वार्थपणाने प्रेम करायचा. पण त्यातली 3 नंबरची पोरगी होती ना, ती वेडी होती महाराज, वेडी. पण बापाचा अख्खा जीव त्या वेडीमध्ये होता महाराज, अख्खा जीव त्या वेडीमध्ये होता. लग्नाला जरी गेला त्या वेडीला घेऊन जायचा, दहावीला जरी गेला त्या वेडीला घेऊन जायचा, निस्वार्थपणाने प्रेम करायचा. पण महाराज कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. काळ आला आणि बापाला सुद्धा घेऊन गेला. 4 पुरीचं जीवन पोरकं झालं, एका मुलाचं जीवन पोरकं झालं. प्रवचन चालू होतं, ब्राह्मणाने पिंड घेतला, काक प्रसादासाठी ठेवला, कावळा शिवत नव्हता. 1 तास झाला तरी कावळा शिवत नव्हता, 2 तास झाले कावळा शिवत नव्हता. मोठी पोरगी पुढे गेली, सांगितलं अण्णा शिवाना, हो अण्णा शिवाना, नाही शिवला. 2 नंबरची पोरगी पुढे गेली, अण्णा शिवाना, नाही शिवला. मोठा पोरगा पुढे गेला, सांगितलं अण्णा शिवाना, मी फार मोठा होईल, मी IPS होईल, मी PSI होईल, अण्णा शिवाना, नाही शिवला, नाही शिवला. मोठी पोरगी पुढे गेली, सांगितलं अण्णा तुम्ही काय शिवत नाही, याचं उत्तर मला कळालंय. 3 नंबरची पोरगी विडी ना, तुमचा अख्खा जीव त्या विडीमध्ये होता. अण्णा मी वचन देते, मी संकल्प सोडते, तुम्ही जसा जीव त्या विडीला लावला ना तसाच मी जीव त्या विडीला लावेल, अण्णा शिवना. कावळा आला आणि टच दिशी शिवला. एकच सांगायचंय, स्वर्गात गेला बाप, देवाच्या घरी गेला बाप, तरी आपल्या पुरीवर प्रेम करतो, त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव बाप आहे. म्हणून बाप मुलीचं काळीज असतं, आणि काळी मुलगी म्हणजे बापाचं काळीज असतं गड्या. निस्वार्थपणाने प्रेम करतात, त्याचं नाव आईबाप असतं गड्या, त्याचं नाव आईबाप असतं. म्हणून जीवन जगत असताना आई आपली, बाप आपला, आईसारखं प्रेम ह्या जगामध्ये कोणीच करू शकत नाही, आणि बापासारखं प्रेम ह्या जगामध्ये कोणीच करू शकत नाही. या ऐसी कौन सी चीज है यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है, लेकिन माँ बाप नहीं मिलते, माँ बाप नहीं मिलते. डोंगरावर गेला सूर्य पुन्हा दिसेल,
डोंगराआड गेला सूर्य पुन्हा दिसेल, मग पण माती आड गेलेली आई आणि माती आड गेला बाप पुन्हा कधीच नाही दिसणार, कधीच नाही दिसणार. नवस केल्यानं पावतो देव, नवस केल्यानं देव पावतो. सर्वांनी ऐकलं असेल, पण न नवस करता पावणारा देव म्हणजे आपला बाप असतो आणि आपली माय असते. म्हणून त्या आईसारखं प्रेम, त्या बापासारखं प्रेम या जगामध्ये कोणीच करू शकत नाही. पुरुष म्हणतो किती लाखाचा बंगला बांधा, किती कोटीचा बंगला बांधा, पण घरामध्ये माय बाप जर नसेल ना, तो बंगला झिरो आहे, ती बंगला झिरो आहे, ती संपत्ती शून्य आहे. म्हणून या जगामध्ये सर्वात मोठी श्रीमंती जर काही जर असेल तर आपली आई आहे आणि आपला बाप आहे. म्हणून आहे तोपर्यंत कळत नाही आणि एकदा निघून गेले तर पुन्हा मिळत नाही. म्हणून बापासारखी श्रीमंती या जगामध्ये कुठलीच नाही, आईसारखी श्रीमंती या जगामध्ये कुठलीच नाही. म्हणून आईसारखं प्रेम या जगामध्ये कुणीच करू शकत नाही. म्हणून 4 गोष्टी सांभाळा. आईची सेवा करा, त्या बापाची सेवा करा, अन्नदान करा, उपकार करा, परोपकार करा, दुसऱ्यासाठी जगा. निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या 2 पोरांना आणि या आमच्या ताईंना, सुंदरताईंना विचारा बाप म्हणजे काय. जीवनातून बाप निघून गेला. म्हणून या परिवारानं, या पोरानं, या पोरींनी या ठिकाणी सोहळा संपन्न केला आहे. निश्चित महाराज त्यांना मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, मुक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांच्या या सोहळ्याच्या निमित्ताने कीर्तन महोत्सव आपण त्यांना कीर्तनरूपी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. महिला मंडळ असेल, पुरुष मंडळ असेल, सर्वजण या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालात.